आज मी थालीपीठ बनवणार आहे। तर बघा इन्स्टंट थालीपीठ आहे हे। त्यासाठी मी आधी घेतले बघा 3 पीठं एकत्र केलेली आहेत। म्हणजे जास्त पीठं घ्यायची पण गरज नाहीये त्यासाठी। 3 पीठांमध्ये बघा गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। तर त्यामध्ये प्रमाण असं घ्यायचं, ज्वारीचं पीठ 2 वाट्या घ्यायचं, गव्हाचं पीठ 1 वाटी घ्यायचं आणि अगदी 2-3च चमचे डाळीचं पीठ घ्यायचं, आपलं बेसन पीठ। ओके, त्यानंतर बघा हे वाटण केलेलं आहे। त्यासाठी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि ओवा आणि जिरं आणि ओवा जिरं एकत्र करून वाटण केले आणि लसूण पण घातलेलं आहे याच्यामध्ये। त्यानंतर बघा ह्या सगळं असं भाज्या चिरून घेतल्या आहेत। त्यामध्ये कांदा चिरलाय, टोमॅटो, कोथिंबीर आणि काकडी किसून घेतली। काकडीने एक वेगळी चव येते थालीपीठाला। आता आपण हे सगळं मिक्स करून पीठ मळणार आहोत आणि त्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं आणि हे सगळं एकजीव करून मळायचं। आता बघा ह्याच्यामध्ये हळद घालायची, त्यानंतर सगळ्या भाज्या घालायच्या। तुम्ही याच्यामध्ये गाजर पण घालू शकता खिसून। हिवाळ्यामध्ये पौष्टिक असं सकाळ सकाळ हेल्दी नाश्ता होतो याचा। काकडीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाहीये। त्यानंतर कांदा भरपूर घालायचा आणि कोथिंबीर। आता तुम्हाला जसं हवंय तसं तिखटानुसार तिखट घालू शकता, किती तिखट हवंय। जर तुम्हाला वाटलं की थोडं टेस्ट करून बघायचं आणि जर तुम्हाला वाटलं की कमी तिखट आहे हे मिरचीचं वाटण, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पण ॲड करू शकता, लाल मिरचीचं पावडर पण ॲड करू शकता। मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे मळायला घ्यायचे। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा लगेच, कारण काकडीला मी जसं मगाशी म्हटलं तसं पाणी सुटतं। सगळं एकदम व्यवस्थित एकत्र करून मळायचं, लगेच पाणी टाकायचं नाही। यासाठी एक्स्ट्रा डाळींची किंवा त्या पिठाची गरज नाहीये, म्हणून ह्याला मी म्हणते की इन्स्टंटली आपण करू शकतो। याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मुख्य प्रमाणात, एक लक्षात ठेवायचं, फक्त थालीपीठ करताना ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घालायचं आणि गव्हाचं पीठ त्यापेक्षा निम्म प्रमाण आणि त्याच्यापेक्षा एकदम थोडंसं असं डाळीचं पीठ घ्यायचं। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि मग आता थापून थालीपीठ करायचे। अशा प्रकारे आता बघा पोळपाटावर कापड ठेवायचं, छोटा गोल करायचा, कारण आपल्याला जाड नाही थापायचे, पातळ थापायचे, त्यामुळे छोटा गोल करायचा आणि गोळा करून हा याच्यावर अशा प्रकारे थापायचा। बघा पीठ चिकटत नाहीये, त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ झालेलं आहे। आता ह्या पिठाला असं थापून एक आहे, पण असा जाडसर नाही थापायचं थालीपीठ खूप, त्यामुळे मग त्याचं कच्चं राहण्याची शक्यता असते। अशा प्रकारे थापायचं। हळद तुम्ही जास्त घालू शकता, अजून चटणी पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार, तिखट किती प्रमाणामध्ये पाहिजे। अशा प्रकारे थापून इथे मध्ये मध्ये असं गोल करायचं, ते शिजण्यासाठी असतं। आणि आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, आणि ह्याच्यावर आता हे थालीपीठ अशा प्रकारे कापड काढून घ्यायचं आणि आता हे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं। बघा अशा प्रकारे बघा थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं।
मऊ खुसखुशीत आणि काकडी टाकल्यामुळे एक वेगळी चव येते थालीपीठाला. अशा प्रकारे थालीपीठ तयार आहे. हे तुम्ही दहीसोबत किंवा सॉससोबत, दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. थँक्यू.